We are in the 11th gate of the city of New Jerusalem, नवीन येरुशलेमेच्या 11व्या दारावर आपण आहोत. the gate of Joseph. योसेफाचं दार. And next Monday we will finish off with the last gate. आणि पुढच्या सोमवारी शेवटचं दार मी संपवणार. Amen. म्हणजे शेवटच्या दाराचा किंवा शेवटच्या दारावर शेवट करणार. And then we will all enter into the heavenly Jerusalem. आणि मग आपण सर्वजण स्वर्गीय येरुशलेमेत By जाणार. faith we will enter. विश्वासाने स्वर्गीय येरुशलेमेत आपण प्रवेश करणार. At least by then we will know where we are positioned, that those characteristics which Jesus he wants from us, whether we are prepared with it. कमीत कमी तोवर आपल्याला कळेल तरी की येशूला आपल्याकडनं जे स्वभाव गुणधर्म हवे आहेत त्यात कुठेतरी आपण फिट होतोय की नाही. Praise the Lord. आमेन. We'll open our Bibles to Genesis 49 verses 22 and 25. उत्पत्ती 49, 22 आणि 25. Joseph is a fruitful bough, even a fruitful bough by a well whose branches run over the wall. Even by the God of thy father who shall help thee, and by the Almighty who shall bless thee with blessings of heaven above, blessings of the deep that lieth under, blessings of the breasts and of the womb. उत्पत्ती 49वा अध्याय त्यातलं 22वं आणि 25वं वचन. योसेफ सफळ वृक्षशाखा, झऱ्याच्या जवळची सफळ वृक्षशाखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर वाढत जातात. 25वं वचन. तुझ्या बापाचा देव तुझे सहाय्य करील आणि सर्व समर्थ तुला आशीर्वाद देईल. त्याच्याकडून वरील आकाशाचे आशीर्वाद आणि खाली दबा धरून बसलेल्या अगाधाचे आशीर्वाद आणि स्तनांचे वर गर्भाचे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. Praise God. Hallelujah. Heavenly blessings, earthly blessings, स्वर्गीय आशीर्वाद आणि पृथ्वीवरील आशीर्वाद everything सगळं will come to you if you are a man of compassion. सगळं तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही कळवळ्याचा माणूस असाल तर. Praise God. आमेन. God wants each one of his children to be people of compassion. परमेश्वराची इच्छा आहे की परमेश्वराची सगळी मुलं कळवळ्यानं भरलेली असली पाहिजेत. Praise the Lord. Amen. He wants us to be Josephs. परमेश्वराची इच्छा आहे की आपण योसेफ बनायला पाहिजे. This is not the pity that we see the world has upon others. जगातल्या माणसांना इतर माणसांची जी कीव येते त्याविषयीनं मी बोलत नाही. This flows forth from agape love. हे अगापे प्रेमातनं वाहणारी बाब आहे. Bible says in Obadiah 18, ओबद्या याचा 18वा अध्याय बायबल आपल्याला असं सांगतं. and the house of Jacob shall be a fire, and the house of Joseph a flame, and the house of Esau for stubble, and they shall kindle in them and devour them. ओबद्या त्यातलं 18th verse. 18वं वचन आपल्याला असं सांगत आहे. आणि याकोबाचे घराणे अग्नी होईल व योसेफाचे घराणे जाळ होईल व एसावाचे घराणे भूस होईल आणि ते त्यांच्यामध्ये पेटतील व त्यांना खाऊन टाकतील आणि एसावाच्या घराण्याला कोणी उरलेला असा असणार नाही, कारण यहोवा हे बोललेला आहे. See, Esau shall be a stubble. एसाव कसा असेल इथे लिहिलेलं आहे. A stubble. एसावाच्या घराण्याला कोणी उरलेला असा असणार नाही. See, but Joseph shall be a flame. पण योसेफाचे घराणे मात्र जाळ होईल. A flame means a fire, a passion that is coming forth from the womb. योसेफाचे घराणे जाळ होईल. जाळ होईल याचा अर्थ जाळ. जाळ म्हणजे अग्नी, एक कळवळा. Amen. Amen. When you have compassion जेव्हा तुमच्यामध्ये कळवळा असतो, in your spirit, आत्म्यात तुमच्या कळवळा असतो, it will affect your soul, it will affect your mind, it will affect your thoughts. त्याला त्याचा परिणाम तुमच्या जीवावर, तुमच्या मनावर आणि तुमच्या विचारांवर होईल. Compassion brings a lot of changes in one's life. कळवळ्यामुळे एखाद्या माणसाच्या जीवनात खूप सारे बदल येतात. Every time you try to take the help of the Holy Spirit, and every time you make a decision to show forth compassion, ज्या दर वेळेला तुम्ही पवित्र आत्म्याची मदत घेता आणि असं ठरवता की मी कळवळा आता दाखवणार आहे, then many of those negative aspects of our life just goes away. त्याला आपल्या जीवनातले अनेक नकारात्मक जे काही दृष्टिकोन किंवा नकारात्मक पैलू असतात आपल्यातले ते निघूनच जातात. For example, if our mind is filled with thoughts of anger and resentment and उदाहरणार्थ, hurts, all these things will go away. उदाहरणार्थ आपल्या मनामध्ये समजा राग, मत्सर, क्लेश आणि कलह हे सगळं भरलेलं असेल तर त्यावेळेला हे सगळं निघून जाईल. Praise the Lord. Amen. Because compassion negates all these things. कारण कळवळा या सगळ्या गोष्टींना काढून लावतो. Amen. Amen. Suddenly you start realizing that you are not the same person. आणि अचानक तुम्हाला जाणवायला लागतं
की अरेच्या मी तर अगोदर सारखा राहिलोच नाही. Amen. आमेन. Like, before we never cried, but now something happens and we burst into tears. म्हणजे अगोदर आपण कधी रडलो नाही, पण आता थोडंसं काही झालं की आपल्याला अश्रू फुटतात. हालेलुया. And so when you come in the presence of God, तर देवाच्या सहवासात जेव्हा आपण येतो when you pray, आणि प्रार्थना करतो, something stirs you up because Jesus inside of you is stirred up. त्याला काहीतरी कालवा आपल्या अंतःकरणात होते, कारण की आपल्यातला येशू आपल्याला असं गदा हलवून सोडतो. And then you feel compassion for everybody. आणि मग आपल्याला सगळ्यांसाठी कळवळा निर्माण होतो. That your heart is melted like ice. आणि मग अगदी हृदय बर्फासारखं किंवा मेणासारखं वितळून जातं. जे भेटेल त्याच्यावर प्रेम. You are so touched in your heart आणि मग तुमच्या अंतःकरणात तुम्हाला इतका स्पर्श होतो that you are melted like ice की in तुम्ही the heat. बर्फासारखे उन्हामध्ये बर्फ कसा वितळून जातो तसे वितळून जाता. Like, you need to be touched by the love of God in such a way that compassion will flow out from you. म्हणजे परमेश्वराचा एक असा स्पर्श तुम्हाला व्हायला हवा की ज्यातून तुमच्या अंतःकरणातनं कळवळा व्हायलाच पाहिजे. See, when we were in the world, आपण जेव्हा जगात होतो we used to pray, त्याला आपण प्रार्थना करायचो, but we never shed tears. पण आपल्याला रडू कधी आलं नाही. है ना? When you come to church, you worship God, you never cried. आणि चर्चला आलो, चर्चमध्ये येऊन आपण देवाची आराधना केली भली, पण रडू असं कधी आलं नाही. You must have cried because you don't have money, you are in debts, you have problems. That is a different kind of tears altogether. एखाद्या वेळेला तुम्हाला काहीतरी कर्ज झालेलं आहे आणि महाभयानक काहीतरी संकट कोसळलेलं आहे, त्यावेळेला कदाचित तुम्ही रडलेले असाल, पण मग ते प्रकरण अगदी वेगळं आहे. But here, इथे you have a feeling of brotherhood towards others, and that compassion brings forth tears in your eyes. एक बंधुजनांसाठी असलेली लागणूक आपल्यात निर्माण होते आणि ती निर्माण झाल्यामुळे आपल्याला लगेच रडू कोसळतं. आणि आपण पाहतो कधी कधी काही माणसांचे डोळे आपण बोलत असताना आपल्याला बघत असताना भरून येतात. Praise God. Amen. You start shedding tears, you start crying. आणि अश्रू वाहायला लागतात, तुम्ही रडायला लागता. Even when you are worshiping God, suddenly a person even little bit hard-hearted and who had never cried in his previous life before he came to the Lord, suddenly starts shedding tears. आणि देवाची आराधना करताना सुद्धा मग एखादा व्यक्ती जो अगोदर प्रभू येशूकडे येण्यापूर्वी फार कठोर असा अंतःकरणाचा होता, तो देखील देवाची आराधना करताना करता अचानक रडायला लागतो. Amen. Amen. And he says, why am I crying? आणि मग तो म्हणायला लागतो की मी रडलो का? It is the bursting forth of compassion outcoming for you from you कळवळा. of the Lord Jesus Christ. कळवळा, तुझ्यातनं प्रभू येशू ख्रिस्ताचा कळवळा बाहेर आलेला आहे. A person who spends a lot of time in prayer also, जो व्यक्ती बराच काळ प्रार्थना करतो, he is so much touched by the love of God त्या प्रार्थनाशील माणसाला देवाच्या प्रेमाचा इतका स्पर्श असतो that he feels that love of God being poured into his heart more and more and more and more. की त्याला ते सारखं जाणवत राहतं की देवाचं प्रेम, अगापे प्रेम, देवाचं प्रेम माझ्यामध्ये सारखं भरलं जात आहे, ओतलं जात आहे. And suddenly he starts loving God so much. आणि मग अचानक त्या व्यक्तीचं किंवा तुमचं देवावर इतकं प्रेम बसतं And God's love also is pouring inside of you आणि देवाचं प्रेम देखील तुमच्यामध्ये इतकं ओतलं जातं that when you come out of your prayer room, की मग प्रार्थना संपवून जेव्हा तुम्ही तुमच्या प्रार्थनेच्या खोलीतनं बाहेर येता, you are full of compassion. तुम्ही कळवळाने भरलेले And असता. compassion makes you to act and to do some good to others. आणि कळवळा तुम्हाला कृती करायला लावतो, कळवळा तुम्हाला दुसऱ्यांचं काहीतरी चांगलं करायला लावतो, दुसऱ्यांशी चांगलं बोलायला लावतो. Praise the Lord. There are sparks in your life. तुमच्या जीवनामध्ये त्या ठिणग्या उडायला लागतात. Praise God. And when you meet people, आणि मग जेव्हा मग तुम्ही लोकांना भेटता, there is always a refreshing in you. मग तुमच्यामध्ये एक ताजे तवानेपणा, एक टवटवी असते तुमच्यावर. Praise God. Amen. It's not just eye pleasing or just avoiding somebody, but just go out and meet them and say, praise the Lord, brother, I love you. That is the compassion that flows forth from you. आणि मग फक्त तोंड देखलं नाही किंवा आपल्या डोळ्यांना दिसलं म्हणून करायचं असं नव्हे, तर अंतःकरणापासून देवाचं प्रेम, देवाचा आनंद तुमच्यापासून व्हायला लागतो आणि तुम्ही समोरच्याला प्रेज द लॉर्ड ब्रदर, प्रेज द लॉर्ड सिस्टर, कसे आहात, बरं आहे ना? Amen. आमेन. Completely overwhelmed with that consciousness of God's love in you. संपूर्णपणे देवाचं प्रेम माझ्यामध्ये आहे, ही जी एक भावना, ही जी एक जाणीव, ती आपल्याला इतकी पकडून घेते की बस. Amen. That's what we saw last time in Philemon 7 and 8. फिलेमोन 7 आणि 8 मध्ये
गेल्या वेळेला याच गोष्टी आपण वाचल्या. I long for you with all tender mercies, with all bowels, he says. सर्व कवळ्या दयेनं मी हीच तुझ्यासाठी अपेक्षा करतो, कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झालेले आहे. कारण भावा, तुझ्याकडून पवित्रांची अंतःकरणे समाधान पावलेली आहेत. यास्तव जे उचित ते तुला आज्ञा करून सांगायला, जरी मला ख्रिस्ताकडून पूर्ण धैर्य आहे, वगैरे वगैरे. See, we can refresh and impart a fresh anointing to some other believers. आपण काही इतर बिलीवर माणसांवर एक ताजेपणा, एक टवटवी आणि आत्म्याचा वर्षाव करू शकतो. Or you can bring stale things out of you when you meet a believer. नाही तर मग एखाद्या विश्वासू माणसाला भेटल्यानंतर तुमच्यातनं शिळ सुद्धा काहीतरी बाहेर पडेल. Amen. Amen. And you need to be very careful. आणि तुम्ही फार जपलं पाहिजे. Amen. Amen. How you need to develop in compassion, because at times you meet some people on the way. की कळवळ्यात कसं स्वतःला वाढवायचं, कळवळा कसा स्वतःमध्ये विकसित करायचा, हे जपलं पाहिजे. कारण की कधी कधी काही माणसांना आपण इथे तिथे रस्त्यात भेटतो. And then you say that I went there to preach, I did this, I did that. आणि मग तुम्ही म्हणता मी इकडे गेलो होतो, मी तिकडे प्रीचिंग करायला गेलो, मी इकडे उपदेश केला, वगैरे वगैरे. But somebody may be critical about it. पण मग कोणीतरी त्याविषयीनं निंदा करू लागेल You shouldn't do so much. की एवढं तू करायला नकोस, You could have given him or helped him or done this, but to a limit you should have done. एवढं काही करायची गरज नाही. काही हा तू मदत केली काय हरकत नाही, पण थोडीशी प्रमाणात मदत करायची, एवढं करायची गरज नाही. Be careful, सांभाळून राहा, because कारण they may be a hindrance to your compassion. तुझ्या कळव्यासाठी ते अडचण बनतील कदाचित. Because they may be a person who is just locking you from flowing forth with compassion and not being blessed then. आणि ती माणसं कदाचित अशी असतील की जी तुला कुलपात बंद करून ठेवतात आणि कळव्यामध्ये तुला वाहू देतच नाहीये. Let nobody damage your compassion. तर तुझ्यातला जो कळवळा आहे त्याला कुणालाही इजा करू देऊ नको. Praise the Lord. Amen. Just because one person cheated you, don't close the door of compassion to एका others. माणसाने कोणीतरी तुला फसवलं म्हणून तू इतर सगळ्यांसाठी कळव्याचं दार बंद करून बसू नको. Praise the Lord. Amen. 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 Be stirred up, and after you go home, say, I will do it. It comes from the bowels. I have to do it for my घरी God. गेल्यानंतर तुम्ही म्हणा की मला हे करायलाच हवं, मी हे करणारच, माझ्या आतड्यांपासून मला हे करायला हवं. Amen. Amen. A hardened heart is never pleasing to God. कारण जे कडक झालेलं हृदय असतं ना, ते कधीही देवाला प्रसन्न करत नाही, हे तुम्ही लिहून ठेवा. Amen. Amen. It's never pleasing to God. कडक झालेलं हृदय कधी कधी देवाला It प्रसन्न is करत useless नाही. for God. कडक हृदय देवासाठी निष्कामी आहे. It never blesses anyone. कडक हृदय कुणालाच आशीर्वाद देत नाही. Compassion we have is because through that means we can be a blessing to others. कळवळा आपल्यामध्ये आहे, कळवळा आपल्यामध्ये प्रभूने ओतलेला आहे, अशासाठी की या कळवळ्याद्वारे आपण इतर लोकांसाठी आशीर्वाद ठरू शकतो आणि ठरायला हवं. Because miracles and powers and these things cannot operate without compassion. कारण चमत्कार आणि सामर्थ्य ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कळवळ्याशिवाय कार्य करत नाहीत, करू शकत नाही. Amen. Amen. That's why Jesus couldn't perform many miracles in Nazareth. आणि म्हणून नाझरेत गावात येशू ख्रिस्त फारसे चमत्कार करू शकला नाही. तुम्ही वाचून असाल. Yes, Bible says they didn't have faith. बायबल म्हणतं हा नाझरेत मधल्या लोकांमध्ये विश्वास नव्हता म्हणून तिथे चमत्कार झाले नाहीत. But Bible says also faith worketh with love. पण बायबल असंही म्हणतं ना, विश्वास जो प्रीतीनं कार्य करतो. Amen. Amen. And so the base is love. तर पाया प्रीती आहे. And the force of that love is compassion. आणि त्या प्रीतीची एक शक्ती किंवा फोर्स कळवळा आहे. Praise God. Amen. That's why every time you read about Jesus, आणि म्हणून ज्या दरवेळेला तुम्ही येशूविषयी वाचता, Jesus saw the multitude and he had compassion on आपण them. काय वाचतो बायबलमध्ये की येशू ख्रिस्ताने लोकसमुदाय पाहिला आणि त्याचं हृदय त्या लोकांसाठी कळवळ्याने भरलं. See, now Amen. ordinary people, साधी माणसं, when they see a crowd here, साधी माणसं, आता जेव्हा लोकसमुदाय त्यांनी समजा इथे पाहिला, supposing an unbeliever saw a big crowd, समजा एक कोणीतरी XYZ अविश्वासू माणूस आहे आणि त्यांनी इथं मोठी गर्दी पाहिली and he is crying, आणि तो रडू लागला, and you ask him, why are you crying? आणि तुम्ही त्याला विचारलं की तू का रडतोस? No, I'm crying because so many people, but they don't have a shepherd. नाही, मी रडत आहे कारण किती मोठा लोकसमुदाय आहे पण इथे कोणी मेंढपाळच नाही. Will you hear such a
thing from unbelievers. अविश्वासू माणसाच्या तोंडातनं असं कधी तुम्ही ऐकाल का Amen. की तो म्हणतोय की इतका मोठा लोकसमुदाय पण त्यांच्यावर कोणी मेंढपाळ नाही, माझं हृदय तुटलं आणि मी रडलो. See, you will never hear it. अविश्वासू माणसांकडनं तुम्हाला कधीच हे ऐकायला मिळणार नाही. But these are statements that are made by believers. पण ही जी वाक्य असतात किंवा ही जी विधानं असतात ती विश्वासू लोकांच्या मुखातनं येतात किंवा यायला हवी. Praise God. Amen. Because Jesus saw the crowd कारण येशूनी लोकसमुदाय पाहिला and he was moved with compassion. आणि येशू कळवळ्याने भरला की मला आता आतडी फोडून यांच्यासाठी काहीतरी He केलंच said, पाहिजे. because they fainted that they don't have a shepherd and they are like sheep scattered all around. कारण हे बेशुद्ध होत आहेत आणि हे मेंढरांच्या त्या कळपासारखे आहेत की जो मेंढरांचा कळप आता इकडे तिकडे पांगत आहे आणि त्यांच्यावर कोणीच मेंढपाळ नाहीये. That is compassion. याला कळवळा म्हणतात. When he saw the multitude, जेव्हा त्याने लोकसमुदाय पाहिला, Bible says he was moved with compassion and healed them. बायबल म्हणतं की तो कळवळ्याने भरला आणि त्याने लोकांना आरोग्य दिलं. A leper came to Jesus एक कुष्ठरोगी येशूकडे आला and he said, if you are willing, you can heal me. आणि येशूला म्हटला की तुमची इच्छा असेल तर सर मला आरोग्य द्या. Jesus saw his condition, येशू ख्रिस्ताने त्याची अवस्था पाहिली, moved with compassion, कळवळ्याने भरला said, I will. आणि म्हटला माझी इच्छा आहे And he healed them. आणि त्याला लगेच बरं केलं. Before every healing, you always find that word compassion. प्रत्येक आरोग्या अगोदर तुम्ही हमखास हे वाचता की येशू कळवळ्याने भरला. That widow of Nain, आता नाईन गावातली विधवा, and the body of a son was taken to the graveyard. तिच्या जवान मुलाचा मृतदेह मैतीत ते लोक कब्रस्तानात घेऊन She चालले. was weeping. ती बाई रडत होती. Bible says Jesus was moved with compassion. बायबल म्हणतं की येशू ख्रिस्त कळवळ्याने भरला And he said, please don't weep. आणि बाईला म्हटला बाई रडू नको. He was moved with compassion. कळवळ्याने भरला. One day, एके दिवशी when the people were walking with him for 3 days, जेव्हा माणसं खूप मोठा लोकसमुदाय 3 दिवस त्याच्या बरोबर चालत होता, Jesus looked at his disciples. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांकडे पाहिलं He said, आणि म्हणाला I want to do something for them. की मला या लोकांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. I am moved with compassion. मी कळवळ्याने भरलोय, See, मला I'm नाही moved with फावत. compassion. मी कळवळ्याने भरलोय, मला फावत नाही. I want to do something for them. मला सहन होत नाही, मला या लोकांसाठी काहीतरी करायचंय, केलंच पाहिजे. And then he multiplied bread and fish. आणि मग येशूने भाकर आणि मासा वाढवला. When you are moved with compassion, तसंच जेव्हा आपणही कळवळ्याने हलतो, God allows that miracle, that creative miracle working power to be released through you. मग देवा त्या काहीतरी निर्माण करून सोडायच्या चमत्काराच्या शक्तीला तुझ्याद्वारे व्हायची परवानगी देतो. Praise the Lord. Amen. He allows people to be blessed. आणि मग देवा लोकांना आशीर्वाद, तुझ्याद्वारे लोकांना आशीर्वादित व्हायची परवानगी देतो. You can never be a blessing to anybody unless you are moved with compassion. जोवर तू स्वतः कळवळ्याने भरत नाही आणि हादरत नाही तोवर तू कोणासाठीही आशीर्वाद ठरू शकत नाही, हे लिहून ठेवा. Yes, naturally you can be a blessing, but not spiritually. हा, नैसर्गिक स्तरावर तुम्ही लोकांसाठी आशीर्वाद ठराल, पण आध्यात्मिकरित्या तुम्ही लोकांसाठी आशीर्वाद ठरणार नाही जर तुमच्यामध्ये कळवळा नसेल तर. Praise God. Amen. We have to be moved with compassion in our तसं नाही. spirit being. आपल्या आत्मा माणसात आपण कळवळ्याने भरून हल्लं पाहिजे. Bible says बायबल म्हणतं that good Samaritan was walking on the road. तो चांगला शोमरोनी रस्त्यावर चालत होता He saw the bruised man and wounded man, आणि त्याने एका जखमी माणसाला पाहिलं. and he had compassion on him. त्याला कळवळा आला त्या माणसाचा. While the Levite and the priest they saw walked over the other side, went for their duties. लेव्यांना, याजकांना, लेव्यांना आणि पुजाऱ्यांना नाही कळवळा आला, त्यांना नाही काही झालं. त्यांनी त्याला पाहिलं आणि तसाच रस्ता क्रॉस करून निघून गेले. And Jesus was speaking on the basis of this particular statement, that who is my neighbor. आणि येशू ख्रिस्त या एका विधानावर बोलत होता, या एका विधानाच्या पायावर बोलत होता की माझा शेजारी कोण आहे. Because one man asked, who is my neighbor? कारण एका माणसाने येऊन येशूला प्रश्न टाकला की शेजारी शेजारी तुम्ही म्हणता, आता शेजारी म्हणजे कोण. Jesus said, out of the 3 you tell me who was his neighbor. तर येशू ख्रिस्तानी त्याला प्रश्न टाकला, या तिघांमधनं तूच मला सांग त्याचा शेजारी कोण झाला. And they said, yes, the good Samaritan was the good neighbor. आणि मग ते सगळे म्हटले की अर्थातच हा जो चांगला शोमरोनी तोच निघाला त्याचा मित्र आणि Why? त्याचा शेजारी. Why? का? Because he had compassion. कारण शोमरोन्याला त्याची दया आली. That's why I told you last time. दया नाही, कळवळा आला. आणि म्हणून मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं, The 2 commandments. 2 आज्ञा. Love the Lord God. प्रभू परमेश्वरावर प्रेम कर Love your neighbor. आणि शेजाऱ्यावर प्रेम कर. From love flows forth compassion. प्रेमातून कळवळा वाहतो. When you love God, that love flows into compassion. जेव्हा तुम्ही देवावर प्रेम करता तेव्हा त्या प्रेमातनं कळवळा
तुमच्यात येऊन तुमच्यातनं बाहेर वाहतो. It flows forth. तुमच्यातनं तो कळवळा बाहेर व्हायला लागतो. Otherwise, nobody will be blessed. नाही तर मग कुणालाच आशीर्वाद मिळणार नाही. जसे आले तसे सगळे परत घरी. Even evangelists सुवार्तिक सुद्धा, and pastors पास्टर सुद्धा, and teachers शिक्षक सुद्धा, or whoever preacher. किंवा जे कोणी उपदेशक आहेत का सुवार्तिक आहेत का शिक्षक आहेत कुणी. That's why I always feel म्हणून मला नेहमी असं वाटतं whenever we go out to minister, जेव्हा केव्हा आम्ही सेवा करायला बाहेर जातो, we need to keep ourselves in the presence of God for some time. त्याला थोडा वेळ का होईना आपण देवाच्या सहवासात राहायला हवं. I was speaking with some of my leaders. I was telling them, I was sharing this very particular aspect. माझ्या काही लीडर्सशी मी बोलत होतो आणि या एका विशिष्ट गुणधर्माविषयी, या एका विशिष्ट पैलूविषयी माझ्या काही लीडर्स समवेत बसून मी त्यांच्याशी बोलत होतो. And I was telling them, मी त्यांना म्हणालो, unless you are full of compassion, you cannot go there and minister to anyone. जोवर तुम्ही कळवळ्याने भरून पूर्ण होत नाही तोवर तुम्ही जाऊन कोणालाही प्रीचिंग करून कोणाची सेवा करू शकत नाही. You should love the crowd so much लोक समुदायावर तुमचं इतकं प्रेम पाहिजे that love sends forth compassion, and through compassion sends forth healing, miracles and blessings and deliverance to the people. कळतंय का तुम्हाला? आलेल्या लोकसमुदायावर तुमचं इतकं प्रेम असायला पाहिजे की त्या प्रेमातनं तुमच्यात कळवळा व्हायला लागतो आणि त्या वाहणाऱ्या कळवळ्यातनं मग लोकांमध्ये आशीर्वाद, चमत्कार, आरोग्य हे सगळं घडायला लागतं. You should love the souls. जीवांवर, येणाऱ्या जीवांवर तुम्ही प्रेम केलं पाहिजे. You should love the lost souls. आणि हरवलेल्या माणसांवर तुम्ही प्रेम केलं You पाहिजे. should believe there is heaven and hell. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की स्वर्ग आहे, नरक आहे. That one day, एके दिवशी if people don't believe in Jesus, they will go to hell. की एके दिवशी असं होणार आहे की लोकांनी येशूवर विश्वास ठेवला नाही तर ते नरकात जातील. And you should flow with that kind of love. आणि त्या पद्धतीच्या प्रेमाने तुम्ही व्हायला हवं. Amen. Amen. And you tell those people about Jesus. आणि त्या लोकांना तुम्ही येशूविषयी सांगत And राहायला when you हवं. say it with compassion, आणि जेव्हा तुम्ही कळवळ्यानं भरून त्या लोकांना सांगाल, Jesus will release his anointing. येशू त्याचा अभिषेक मोकळा करेल. He will release his anointing. येशू त्याचा अभिषेक मोकळा करेल. Amen. आमेन. And that's why even people who come for the meeting, they should have a good ground to accept these blessings. आणि म्हणून सभेला येणारी जी माणसं असतात किंवा सभेला येणारा जो लोकसमुदाय असतो त्यांच्या हृदयाची जमीन सुद्धा चांगली असायला पाहिजे बरं का. हे सगळं जे बीज आहे ते बीज स्वीकारायला. Amen. Amen. And that's why if we had a fight at home and then become hardened about somebody, about something, our ground will be hard and the seed is not sown and we are not blessed and we say, oh, I'm not blessed in that church. आणि म्हणून मग कसं होतं, समजा आपल्या घरामध्ये काही वादिवाद झालेले आहेत, काही भांडणं झालेली आहेत आणि क्षमा केलेली नाहीये, तसंच सगळं पेंडिंग हिशोब ठेवलेला आहे आणि तसंच जर आपण चर्चला आलेलो आहे तर मग आपल्यापर्यंत आशीर्वाद काही पोहोचत नाहीत कारण की हृदयाची अवस्था अजून चांगली नाहीये. Amen. आणि मग आपण असं म्हणायला लागतो की चर्च बरोबर नाही म्हणून त्या चर्चमधनं मला आशीर्वाद मिळत नाही, म्हणून मला त्या चर्चला जायला आवडत नाही. Satan will try his best असं नाही. सैतान सर्वतोपरी प्रयत्न करेल to get the people and the preacher to be upset about everything. की लोकसमुदाय आणि जे कोणी उपदेशक आहेत, प्रीचर आहेत, ते सगळे कुठल्या ना कुठल्या गोष्टीविषयीनं नाराज व्हायला पाहिजेत, अपसेट व्हायला पाहिजेत, असे सगळे प्रयत्न सैतान The करणार. devil tries his best to make me upset on Saturday. सैतान शनिवारी खूप प्रयत्न करतो की मी कुठल्या तरी गोष्टीवरती नाराज व्हावं. Amen. Amen. Because आणि अपसेट व्हावं कारण he की doesn't want me to go out on the pulpit with full love. सैतानाची इच्छा नसते की मी पूर्ण प्रेमाने उभं राहून या वेदीवर यावं. Amen. अशी सैतानाची इच्छा नसते. मग कुठल्या तरी गोष्टीतनं तो मला हमखास शनिवारी नाराज आणि अपसेट करायचा प्रयत्न करतो. That's why we prepare ourselves on Saturdays. आणि म्हणून शनिवारी ना आम्ही आमची तयारी करतो. Morning, oh, the tapes are on, the songs are on. सकाळ झाली की प्रभूच्या गीतांची सीडी लावून टाकतो. And then I move with the right spirit with my wife. My wife moves with the right spirit with me. दोघेही जण आम्ही आत्म्यामध्ये एकमेकांशी चांगले राहतो. See, there is no hurt, there is no pain, there is no hurting one another, there is no fighting with one another. ही जबाबदारी घेतो, हे तपासतो, हे पाहतो की आपल्या हृदयांमध्ये एकमेकांविषयी काही कलह मत्सर नाहीये ना, आपला कुठे वादिवाद आणि भांडण झालेलं नाहीये ना, काही खटकलं असेल तर क्षमा झालेली आहे का, पश्चाताप केलेला आहे का. Because if you cannot flow with your wife here with love and compassion, how can you flow with the crowd with love and compassion? कारण की घरामध्ये बायको समवेत किंवा नवऱ्या समवेत जर आपल्याला त्या प्रेमात आणि कळवळ्यात वाहता आलं नाही तर चर्चला येऊन लोकसमुदायासमवेत आपण काय प्रेमाने आणि कळवळ्याने वाहणार आहोत. Amen. How can you be touched with the
seeing of the people in need. आणि मग काय तुम्हाला स्पर्श होणार आहे? एखादा माणूस मरतोय का, धडतोय का, पडतोय का, त्याला सैतान लागलाय का, त्याला काय होतंय का, कुणालाही पाहून तुम्हाला कुठेही काही स्पर्श होणार नाही. People are not worried. लोकांना काही पडलेली Some नसते. preachers just they go around all over the world talking and fighting with people and then getting irritated with somebody and still take the meeting. लोकांना काही पडलेली नसते. काही उपदेशक तर असे सुद्धा असतात की दिवसभर सगळ्यांशी भांडणं तंटा, ह्याच्याशी गटकलं, हा बरोबर नाही, तो बरोबर नाही, ती चांगली नाही, हा नाही, आणि असं सगळं करून संध्याकाळी मग उपदेश करायला उभं राहायचं. Amen. आमेन. Suddenly they will come to the church and then they will get angry on the staff or somebody there, and then with all that irritation spirit अचानक they चर्चला come. येणार. अचानक चर्चला येणार. अगोदरच वैतागलेले कंटाळलेले असतात कुठल्या तरी बाबींवरती. मग अचानक चर्चला येणार, सगळा राग व्यवस्थापनावर काढणार, ऍडमिनिस्ट्रेशनवर काढणार. हा तू असलाच आहे, तुलाही And then we say, Lord, now let your love and compassion come upon the people, heal the people, and the healing is not taking place. आणि असं सगळं केल्यानंतर दिवसभर संध्याकाळी स्टेजवर उभं राहून प्रीचिंग करायचा प्रयत्न करणार. प्रीचिंग झालं आणि मग म्हणायचं की देव बाप्पा तुझ्या प्रेमाने आणि कळव्याने आता वा लोकांना स्पर्श करून आरोग्य दे, आरोग्य दे. Lord, heal that sister, heal the sister, heal the. God will say, you are not forgiving your wife there, your daughter there, your son there, you are not flowing with them. त्या बहिणीला आरोग्य दे, With त्या love and भावाला compassion. आरोग्य दे. तर देवबाप म्हणेल तुझ्या घरच्या लोकांशी तुला व्हायला होईना आणि इथं आलेल्या अख्ख्या लोकांच्या गर्दीला आरोग्य दे म्हणजे काय? See, do you want to have a show up here? ह्याच्यात काही तथ्य आहे का? हा काय शो आहे का? See, you want to see the people be healed, that people will say, yes, he is a great man of God. हा की लोक आले, लोकांना आरोग्य मिळालं आणि आरोग्य मिळाल्यानंतर सगळ्यांनी उदो 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 तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचून सगळे म्हटले हा देवाचा मान सेवक No, आहे. he will say, you didn't show love and compassion there at home and you want me to flow forth here. प्रभू म्हणेल तू घरामध्ये प्रीती कळवळा हे सगळं दाखवलं नाही आणि स्टेजवरती येऊन पार जोरजोरामध्ये उड्या मारून म्हणतोय की इथं प्रीती कळवळा आरोग्य दे. कसं दे? So the devil will try to send some people to you who will irritate you. तर सैतान काही माणसांना तुमच्याकडे पाठवेल बरं का की जी येऊन तुम्हाला असं वैतागवाडी दिल्यासारखी वागतील. Amen. आमेन. Like you are driving in the car or समजा on तुम्ही the scooter. स्कूटर चालवताय किंवा कार चालवताय. You're very angry. तुम्ही समजा चिडलेल्या मूड मध्ये आहात Even if any beggar asks money, जा रे. आणि भिकाऱ्याने जरी मग त्यावेळेला What? पैसा मागे ह्याच्याने, What happened? अरे बाबा See, other times you would have given. बाकीच्या इतर वेळेला पैसे दिले असते. But now some irritation has taken place. आता काहीतरी वैतागवाडी झालेली Now the असल्यामुळे doors of compassion is closed. कळव्याचं दार झालंय बंद. As it is in the natural, so it is in the spiritual. जसं नैसर्गिक स्तरात तसं आध्यात्मिक स्तरात वा उगा असं काही नाही. Amen. आमेन. But sometimes the worldly people, they will be fighting with their wife on the scooter. काय तू असं हो. ऐकलं नाही काय नाही भिकारी आला हा, हे घे 10 रुपये. पण कधी कधी जगातली माणसं आपण पाहतो, जगातली अविश्वासू माणसं समजा नवरा बायकोच आहेत आणि स्कूटरवरनं चाललेत आणि जाताना एकमेकांचं काहीतरी भांडण चाललेलं आहे, तू अशीच तू असाच आणि तू बरोबरच नाही, आणि तेवढ्यात एखाद्या भिकाऱ्याने येऊन भीक मागितली तर आरामामध्ये काहीतरी भीक त्याला देऊन टाकतात. Amen. So आमेन. it is okay. That is sympathy. त्यांना ती कीव ते बरोबर आहे. It is pity. त्यांना त्या जगातल्या माणसांना ती कीव ती दया, That is not agape love, compassion. त्यांच्यातनं का आगापे प्रेमातनं वाहणारा तो कळवळा नव्हे. Are you understanding, people? आमेन. कळतं का? That's why म्हणून you should keep your heart always intact. हृदय जरा सांभाळून आणि जपून ठेवा नेहमी नेहमी. So whenever you are about to enter the pulpit also, तर कधी तुम्ही समजा वेदीवर स्टेजवर येऊन आता काहीतरी उपासना घेणार आहात you know there are people who are an irritation to you. Don't meet them. आणि तुम्हाला समजा माहिती आहे, डोक्यात कुठेतरी माहिती असतं प्रत्येकाला आपापलं की मला वैतागवाडी देणारा माणूस इथं कोण आहे, त्याच्यापासून 4 पावलं त्या दिवशी लांब राहा. Amen. आमेन. And it will be better if we live that kind of life every day. आणि रोजच मी म्हणतो अशा पद्धतीचं जीवन जगलो तर किती छान की वैतागवाडी देणाऱ्या माणसांपासून 4 पावलं लांबच राहा. Amen. म्हणजे तू कधी चिडायचाच नाही, म्हणजे कळवळाचं दार बंद व्हायचंच नाही. Praise God. आमेन. See, compassion is given by God. कळवळा देवाने दिलाय. Amen. Amen. It's not we are too great. We never did such a kind of work before. कळवळा देवाने दिलाय. आपण फार ग्रेट माणसं आणि महान आहोत अशातला काही भाग नाही आपल्याकडे. हे सगळं अगोदर नव्हतं. का अगोदर तुम्ही प्रार्थना करत होते सगळ्यांसाठी, तुम्ही करायचा का? हे लोकांना स्वर्गात घेऊन जा. म्हणजे तुम्ही जन्माला आल्यापासून असे होता का? We never prayed like that for छे, छे, anybody. छे, छे. आपण कधी कोणासाठी कधीच प्रार्थना केली नाही. Unbelievers तर never prayed like that. अविश्वासू माणसांनी तर कधीच अशा पद्धतीची प्रार्थना केलेली नाही. आपणही Today- एकेकाळी अविश्वासू होतो. Today you ask unbeliever, आणि आज तुम्ही जाऊन एखाद्या अविश्वासू माणसाला विचारा, तुम्ही प्रार्थना केलं फॅमिलीसाठी? हो, मी प्रार्थना केलं माझं मोठं मुलीला नोकरी मिळायला पाहिजे, लहानला त्याला
कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे आणि हे झालं पाहिजे ते झालं बस. See, but if you ask a believer, they will पण say, तुम्ही एखाद्या विश्वासू माणसाला जर विचारलं तर विश्वासू माणूस म्हणेल, yes, I prayed that he should be saved and go to heaven. मी प्रार्थना केली की त्याचं तारण व्हावं आणि हा स्वर्गात जावा. I have compassion for my मला son. कळवळ आहे तो माझ्या I don't want मुलाचा. to lose him. मला नाही माझ्या मुलाला I गमवायचं. want him to be saved. माझी इच्छा आहे त्याचं तारण झालं I पाहिजे. want to him, yes, I want him to come up in life, but हा. godly way. आयुष्यात तो वर आला पाहिजे, परंतु भक्तिमान रीतीने आला पाहिजे. देवाचा हात त्याच्या जीवनावर असायला पाहिजे. Praise the Lord. Amen. And even the people also आणि मग लोक सुद्धा who are ready to receive now आता जी माणसं स्वीकारायला तयार आहेत, blessings and deliverance, आशीर्वाद, सुटका, they should see that they come with a good ground. त्या लोकांनी सुद्धा एक चांगली हृदयाची जमीन घेऊन यायचं. Amen. Amen. What is the use after fighting, चला आता चर्चला काय जायचं. फायदा घरामध्ये भांड 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 एकमेकांच्या झिंजा उपटून पर भांडून चला आता चर्चला जाऊया आणि काय करूया. See, the devil doesn't want us to flow in oneness. सैतानाची इच्छा नाही की आपण एकीने चालावं. Amen. Amen. He will say you go and attend a church, but attend a church with a difference. सैतान म्हणेल की हा तू चर्चला जाऊन बस, पण एका वेगळ्या रीतीने तुम्ही मग येऊन बसलेले असाल. Amen. And so people sit with restlessness. आणि सगळे मतभेद असणार आणि ते मतभेद सगळे डोक्यामध्ये हृदयामध्ये ठेवून असे बेचैन 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 चर्च मध्ये येऊन बसणार. Amen. Amen. Sometimes he may not get to the preacher, but he can get to the people. The devil is very tricky. आणि सैतान खूप युक्तिमान आहे बरं का. कधी कधी तो उपदेशकांपर्यंत किंवा प्रीचर पर्यंत पोहोचू नाही शकायचा, पण आम जनतेत लोक समुदायामध्ये फार इझिली घुसतो. Amen. Amen. Like if you are having turmoil inside of you, समजा तुमच्या आतमध्ये काहीतरी चालू आहे, then the words that come forth from me, it may just bounce off from you and enter another person's ground. समजा काहीतरी तुमच्या आतमध्ये गदारोळ चाललेला आहे असल्या पद्धतीचा काहीतरी, तर मग माझ्या मुखातनं समजा जे काही शब्द संदेशातनं बाहेर पडतायत ते तर तुमच्या डोक्यावरनं उडी मारून त्या मागे बसलेल्याच्या हृदयात जातील. Like the sower is scattering the seed. समजा एखादा पेरणारा बी असं विखरत आहे, If there is a hard ground, the seed will bounce from that hard ground into the soft ground and आणि enter in. खडकाळ जमीन असेल तर तुम्ही चित्र रंगवा. समजा एखादा पेरणारा आता बी सगळीकडे असं विखरतोय, खडकाळ जमीन असेल तर काय होतं, ती बी अशी टुणूक करून उडी मारून एखाद्या मऊ जमिनीत घुसते. Amen. Amen. And suddenly you see that that fellow is blessed and I am not blessed. आणि मग तुम्ही अचानक पाहता, अरे त्या ब्रदरला एवढे आशीर्वाद मिळाले, माझं अजून काही भलं होईना. No, it came to you, but it bounced off your hard ground and entered in the soft ground. भलं व्हायला आलो होतं, पण तू कडक जमीन मऊ करी ना, तर तुझ्यावरनं असं टुणूक करून उडी मारून त्या ब्रदरवर गेलं. And so it didn't do you any good, but it did a lot of good to the other fellow. आणि मग तुझं काही भलं झालं नाही आणि दुसऱ्याची पार चंगळ मंगळ आणि ब्लेसिंग झालं. Praise the Lord. Amen. That's why whenever you also come to church, आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही सुद्धा चर्चला येता, come with a soft ground. एक मऊ हृदय घेऊन यायचं. Praise God. A soft ground. एक चांगलं सदाचरणी प्रेमानं भरलेलं क्षमा करणारं हृदय घेऊन यायचं. Amen. Amen. Don't come with a hard ground. असं कडक हृदय घेऊन येऊ नका. Otherwise the seed will bounce from your hard ground into the soft ground and somebody नाहीतर else मग gets the blessing. तुमच्या कडक हृदयावरती ते बीज येईल आणि असं उडी मारून त्या मऊ हृदयात कुठेतरी घुसेल आणि तुला काही मिळणार नाही. That's why I tell the people on Saturdays, bring a smile on your म्हणून face. शनिवारी मी Be लोकांना joyful. म्हणून शनिवारच्या लोकांना मी सांगत असतो, पहा की हसा, चला सगळ्यांनी चेहऱ्यावर हास्य आणा, आनंदी Forget the राहा. past. God आता is ready to do something for you. भूतकाळ विसरून जा, देव तुमच्यासाठी काहीतरी करायला तयार आहे. That prepares their heart. मग असं ऐकल्यानंतर काय होतं, शनिवारच्या गर्दीमध्ये असं त्यांचं हृदय तयार होतं They are ready to receive the seed. आणि मग त्यांच्यामध्ये एक इंटरेस्ट निर्माण होतो की हा माणूस आता काहीतरी चांगलं चांगलं बोलणार आहे आणि मग ते बीज स्वीकारायला तयार होतात. See, if you are hurt in the inside, तुमच्या आतूनच जर तुम्ही जखमी असाल then things will never flow from your bowels. तर मग तुमच्या आतड्यातनं काय वाहणार? Amen. काय नाही वाहणार. Everything will come from the surface. Everything will come from the intellectual level. सगळं मग या बुद्धीतनं बाहेर पडणार की ज्याचा लाभ कोणालाच नाही And nobody will be blessed. आणि कोणीच आशीर्वादित होणार नाही. I have seen preachers just fight at home and then they come and preach and they expect that things to happen. It doesn't happen. मी अशाही उपदेशकांना पाहिलेलं आहे जे भांड घरामध्ये भांडतात आणि मग येऊन इथं वेदीवरती का कुठे स्टेजवरती उभे राहून संदेश सांगतात आणि अपेक्षा बाळगतात की आशीर्वाद चमत्कार हे सगळं होईल, पण तसं होत नाही. And people spend a lot of money coming all over the place expecting something, some blessing, and they don't get anything. आणि बिचारी माणसं, लोकसमुदाय सगळीकडनं लांब लांबून आलेला असतो की आज मला देवाकडनं ऐकायचं आहे, मला देवाकडनं आशीर्वाद हवा आहे, पण बिचारी आलेली रिकामी तशीच रिकामी परत घरी जातात. James 3:18 says, याकोब 3:18 मध्ये असं लिहिलेलं आहे, and the fruit of righteousness is
sown in peace of them that make peace. What is it? Read. याकोब 3रा अध्याय त्यातलं 18वं वचन काय आहे आपण जरा वाचूया. आणखी जे शांती करतात त्यांच्याकरिता न्यायीपणाचे फळ शांतीत पेरलेले आहे. Did you see that? पहा, The fruit of righteousness is always sown in peace. नीतिमत्तेचं फळ नेहमी शांतीत पेरलं जातं, That make peace. की जी शांती करते. See, it works both ways. दोन्हीकडनं काम आहे. I should be in peace. You should be in peace. मी Then you जेव्हा shall be येतो, blessed. मी जेव्हा येतो मी पण शांतीनं पाहिजे. तुम्ही जेव्हा इथं स्वीकारायला येता तुम्ही पण शांतीनं पाहिजे. Amen. मग मेळ होतो आणि कार्य घडतात. The fruit of righteousness is sown in peace. न्यायीपणाचं फळ शांतीत पेरलं जातं. Fruit means harvest. फळ म्हणजे हंगाम. Harvest of righteousness. न्यायीपणाचा हंगाम. That means one's mind which is in conformity with the word of God and aligned with the word of God, he will receive the harvest. याचा अर्थ ज्या आलेल्या माणसाचं मन देवाच्या वचनांशी एकरूप समरूप झालेलं आहे त्याच्यात ते शांतीनं न्यायीपणाचं फळ शांतीनं पेरलं जाईल. And same applies with compassion. तसंच कळवळ्याचं सुद्धा आहे. I have to be full of compassion when I come on the stage. जेव्हा मी वेदीवर येऊन उभा राहतो मी कळवळ्यानं भरलेलं असलं नाही, असलंच पाहिजे. Amen. आमेन. The disciples had no compassion. शिष्यांकडे कळवळा नव्हता. But every time Jesus saw some need, he was full of compassion. येशूच्या शिष्यांमध्ये कळवळा नव्हता. पण जेव्हा केव्हा येशूने कोणाला गरजवंतू माणसाला पाहिलं की येशू असं कळवळ्यानं भरायचा. Only people with love will flow with compassion. जी माणसं प्रेमाची आहेत ती माणसंच कळवळ्यात वाहतात. Amen. आमेन. That's why pursue after love. म्हणून प्रेमा मागे लागा. Amen. आमेन. Know God. देवाला जाणा. Speak to God. देवाशी बोला. He will fill you with His love. त्याच्या प्रेमाने देव तुम्हाला भरेल. Amen. Amen. Knowledge will build up more love of God in you. आणि ते देवाचं ज्ञान तुमच्यामध्ये अजून देवाचं प्रेम भरेल. Praise the Lord. Amen. 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 This is wisdom that I am giving you tonight. हे ज्ञान मी तुम्हाला आज रात्री वाटत आहे. See, in verse 17 it says, 17व्या वचनामध्ये याकोबाचं पत्र 3रा अध्याय असं म्हणतो. see, read. वाचूया. परंतु वरून येणारे जे ज्ञान ते आधी निर्मल नंतर शांतिकारक Yes. विनयी सहज समजूत होण्याजोगे दयेने व चांगल्या फळांनी भरलेले अपक्षपाती व निष्कपट असे See, आहे. it begins with the life of holiness and getting along with others, having good spirit, good heart, right heart in the family, with the sons, daughters, everything is settled, and then you come here with a heart of compassion. पहा ना, वरून येणारं ज्ञान कसं असतं तर पहिलं ते निर्मळ पवित्र म्हणजे तुम्ही निर्मळ पवित्र असायला हवं, शांतिकारक असायला हवं, घरामध्ये शांती हवी, भांडणं नको, विनयी पाहिजे, सहज समजूत होण्याजोगे पाहिजे म्हणजे समजूतदारपणा तेवढा विकसित पाहिजे, कळव्यानं दयेनं भरलेलं पाहिजे, चांगल्या फळांनी भरलेलं पाहिजे, अपक्षपाती म्हणजे भेदभाव करायचा नाही, निष्कपट पाहिजे. आणि असं सगळं बनून मग जर आपण येऊन उभे राहिलो तर कार्य होतं. Amen. आमेन. In the home also, घरात सुद्धा build good relationship. चांगली नाती बांधा. Praise God. हालेलुया. You need देवाची to build good relationship with one another at home. घरात सुद्धा एकमेकांशी जरा चांगली नाती बांधा. Amen. Amen. Treating one another with dignity, with honor, with love. एकमेकांना आदराने मानाने प्रेमाने वागवा. सारखं Amen. झिडीस फिडीस हिडीस Let फिडीस. others behave as they want to, but you at least keep peace in you. बाकीच्यांना जसं वागायचं तसं वागू दे, तू तरी तुझ्या हृदयात शांती ठेव ना. Amen. आमेन. If you keep peace, doesn't mean the world will keep peace with you. तू तुझ्या हृदयात शांती ठेवलेली आहे याचा अर्थ संपूर्ण जग तुझ्याशी शांतीनं वागेल असं काही But नाही. God wants to use you. पण देवाला तुला वापरायचं आहे. Forget the world. जग सोड. He wants compassion to flow forth from you. देवाला कळवळा तुझ्यातनं वाहू लावायचा आहे. He wants you to be an instrument of blessing to others. देवाची इच्छा आहे की तू आशीर्वादांची वाहिनी इतरांसाठी बनायला So हवं. no matter how they are, म्हणून लोक कशी असोत that doesn't just release us from having that compassionate heart. ती कारण लावून आपण आपल्या अंतःकरणातला कळवळा बंद करून ठेवू शकत नाही असं म्हणून की नाही हे लोक बरोबर नाहीत ते लोक बरोबर नाहीत म्हणून मी अलीकडे प्रेमच करत नाही माझ्यातनं कळवळाच वाहत नाही. See, ही कारण लावून चालत नाही. If I fight with my wife at home, समजा आम्ही दोघं घरी बांधलो I lost my peace. आणि समजा माझ्यातली शांती आता And गेली these are all the fruit of the Spirit. आणि हे सगळे पवित्र आत्म्याचं फळ आहे. And love also is lost. आणि समजा आमच्यातली शांती गेली आम्ही अशांत आणि प्रेमही नाहीये And here I say, आणि मग आलो इथं आणि मी म्हणालो Lord, प्रभू I love these people. या लोकांनी
लोकांवर माझं प्रेम आहे. Heal them, या Lord. लोकांना आरोग्य दे. See, and it doesn't happen. आणि मग घडलं नाही. And the Lord says, आणि प्रभू बोलला, first go and get reconciled in your family. पहिलं जाऊन तू घरामध्ये बायकोशी समेट कर. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याला मी healing स्टार्ट करतो. हालेलुया, हालेलुया. मग पुढच्या आठवड्याला मी आरोग्य सभा सुरू करतो. Amen. हालेलुया. सिंपल थिंग्स मा, सिंपल. And these things are very important. We may not be even thinking about it. पण ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कदाचित या गोष्टी आपल्या डोक्यात येणारही नाहीत, आपल्या डोक्याला शिवणार पण नाहीत, पण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. Many years back, अनेक वर्षांपूर्वी there was this man of God एक देवाचे सेवक होते, who said nothing like that. जे म्हणाले नाही नाही असं काही नाही. Whole day you can go here and there, and then evening God really works because it is His work, it is His miracles, and signs and wonders have to happen. असं काही नाही म्हणे, काही केलं तरी चालतं, दिवसभर काही करा, काही फरक पडत नाही. संध्याकाळी सभा असेल तरी सुद्धा दिवसभर काही करा आणि मग जाऊन संध्याकाळी सभेला उभे राहा, प्रीचिंग करायला उभे राहा, कारण कार्य देवाचं आहे, देव करतो, त्यामध्ये आपलं काही घेणं देणं नाही. I said, no, but you are not going to get the anointing. तर मी म्हंटलो नाही नाही असं नाही, मग अभिषेक येणार नाही You ना. have to have a right heart. हृदय बरोबर पाहिजे ना. He said, no, it doesn't depend on us. तर ते म्हणतात मला नाही नाही आपल्यावर अवलंबून नाहीये पीटर, It all depends on Him. सगळं देवावर अवलंबून आहे. If everything depends on Him, why things are not happening then? सगळं देवावरच अवलंबून आहे, तर आजवर मानवजात तारून सगळे स्वर्गात पोचायला हवं होतो. And so I said, no, I don't want to discuss and argue about मग it. मी म्हटलं ह्याच्यात वादिवाद करून काही लाभ नाही. And afterwards I saw his church was not growing. मग नंतर मी पाहिलं त्यांचं चर्च काही वाढेना. A little church, only small church remained. तेवढंच छोटस चर्च, 30-2-5 माणसं, And here the church is flooding. आणि इथं चर्चला आला पूर. And then the Lord told me, मग प्रभू मला म्हटला it's not just upon me. फक्त माझ्यावर नाहीये, I have to work through a vessel. मला एक पात्र लागतं ना, त्या पात्रातनं मी काम And करतो, I want the right vessel. आणि मला योग्य पात्र लागतं. Otherwise He will be using everybody then. नाही तर मग सगळ्यांनाच वापरेल ना देव. Amen. There is a price to pay for the anointing. किंमत मोजावी लागते. अभिषेक जर स्वतःवर आपल्याला हवा असेल तर Always keep yourself revived in the spirit. स्वतःला नेहमी आत्म्यामध्ये संजीवित ठेवा. Amen. आमेन. Have a good natured attitude at home. आणि घरी सुद्धा एक चांगल्या स्वभावाची वृत्ती, Smiling and singing and rejoicing and being happy. घरामध्ये पण एक चांगल्या स्वभावाची वृत्ती ठेवा. प्रभूची गाणी गात राहा, आनंदी राहा, हसत खेळत राहा. Some people don't want to apply this spiritual discipline in their life, and so they talk and put everything on God. काही लोकांना ही आध्यात्मिक तत्व आणि आध्यात्मिक शिस्त स्वीकारायची नसते, लागू पाडायची नसते, आणि म्हणून मग ते काय म्हणतात, सगळंच देवाच्या माथी खापर फोडतात. And so whenever I read about Jesus, I saw healings took place just because He had compassion. आणि मी तर जेव्हा केव्हा येशूविषयी वाचतो किंवा वाचलंय, मी पाहिलं आरोग्य घडलं, लोकांना आरोग्य मिळालं, आशीर्वाद मिळाला, कारण त्याच्याच आधी लिहिलेलं आहे की येशू कळवळ्यानं भरला. Everywhere I saw healing, and before that healing I saw He was full of compassion. सगळीकडे मी वाचतो की त्यांना आरोग्य मिळालं, आणि त्याच्या आधी मी वाचतो की येशू कळवळ्याने भरला. You know what did Joshua say? यहोशुवा काय म्हणाला? Choose this day. आजच्या दिवशी तुम्ही निवडा. Choose this day whom you will serve. आजच्या दिवशी तुम्ही निवडा की तुम्ही कोणाची सेवा करणार आहात. You choose. तुम्ही निवडा. See, it depends on you. तुमच्यावर अवलंबून आहे. Choice is yours. निवड तुमची आहे. Amen. आमेन. That's why many years back the Lord had told me, आणि म्हणून अनेक वर्षांपूर्वी प्रभू मला म्हटला before you take a meeting, की तू सभा घेण्या अगोदर I don't want you to meet any Tom, Dick and Harry. माझी इच्छा नाही की तू असं कोणा आण्याबाण्या सुन्याला भेटायला बस. But if you meet somebody, meet people who will maintain your love, joy, peace, happiness in आणि you. सभेला येण्या अगोदर जरी तू कोणाला भेटलास तरी अशा काही लोकांना भेट की जी माणसं तुझ्यातलं प्रेम, शांती, खुशी हे सगळं तसंच कायम ठेवतील. That's why I told even Milan, I told him, आणि म्हणून मी आपल्या व्यवस्थापनाला आणि मिलनला पण सांगितलेलं, don't give me any negative things before I come for the meeting. मी सभेला येण्या अगोदर मला कुठल्याही नकारात्मक गोष्टी सांगायच्या नाहीत. Amen. आमेन. Don't make my door of compassion to be closed. माझ्या कळवळ्याचं दार तुम्ही मला बंद करायला लावू नका. You know, see, many incidents that can happen in your life that may
prompt you to close the windows of compassion. कारण जीवनात अशा बऱ्याच घटना घडतील की ज्यापायी तुम्हाला तुमचं कळवळ्याचं दार बंद करायची इच्छा होईल. Supposing you are going to get promotion today, you didn't get. समजा आज तुम्हाला बढती मिळणार होती पण मिळालीच नाही. You close the bowels of compassion for your wife also now. मग आता तुम्ही काय करता? आज मला प्रमोशन मिळायचं होतं पण मिळालंच नाही. मग घरी आल्यानंतर तुमचं कळव्याचं दार आणि आतडी बायकोसाठी पण बंद. Amen. Children also close. Children say, "Daddy, I want chocolate." Chocolate बिकट काही नाहीये. मुलांसाठी पण बंद. डॅडा मला चॉकलेट मिळणार नाही. हालेलुया. नाही देणार. आणि बायको म्हणते तुम्ही लास्ट मंथ सांगितलं होतं एक साडी घेणं. काय साडी बिडी काय नाही घ्यायचं. खबरदार बोलली काय शॉपिंग मेकिंग काय करायचं नाही. What happened? काय झालं? Something happened. काहीतरी झालेलं आहे. Some incident would happen. समजूतदार माणसांनी समजून घ्यायचं कुठेतरी काहीतरी 8 तासात घटना घडली. It can stop your flow. तुमची ती वाहतूक त्यातनं थांबू शकते. And Bible, Jesus himself said, it is more blessed to give than to receive. आणि येशू म्हटलेलं आहे ना की घेण्यापेक्षा देणे बरे. So when your compassion flows forth, then blessings also will come forth. तर तुमच्यातनं कळवळा जेव्हा वाहतो तेव्हा आशीर्वाद सुद्धा व्हायला लागतात. Are you understanding people? म्हणजे हे 2-way ट्रॅफिक आहे. That's why you should see that nothing really troubles your mind when before you take the meeting. म्हणून तुम्ही समजा कुठली सभा घेणार आहात, मीटिंग घेणार आहात आणि तुम्ही आता प्रीचिंग करणार आहात तर त्याच्या अगोदर असा काही विषय काढून बसायचं नाही किंवा असं काय ऐकायचं नाही की ज्यातनं आपल्या आत्म्याला त्रास होणार आहे. Because if you are not calm inside, you will never be calm outside. कारण राजा तू स्वतः आतून शांत नाही तर तू बाहेरनं शांत होणार नाही. If you are not lovable inside, you cannot be lovable outside. आतून तू प्रेमळ नाही तर तू बाहेरनं प्रेमळ राहणार नाही. If you are not compassionate inside, you cannot be compassionate outside. आतून तू कळवळ्यानं भरलेला नाही तर बाहेरनं कळवळा तुझ्यातनं वाहणारच नाही. And then don't expect God to do any miracles. आणि मग देवाकडनं चमत्कार होणार आहेत, आशीर्वाद मिळणार आहेत अशी अपेक्षा ठेवू नको. The Lord had told me this. प्रभू माझ्याशी हे बोललेला आहे. Maintain a good spirit when you go on the pulpit. जेव्हा तू वेदीवर उभं राहायला जातोस एक चांगला आत्मा स्वतःत बाळग. You see, these days, अलीकडच्या दिवसात तुम्ही pastors पाहत stand on the pulpit only to criticize. अलीकडच्या दिवसात तुम्ही पाहत असाल आता हे एक नॉर्म किंवा नॉर्मल थिंग झाली आहे की पाळक वर्ग किंवा पास्टर वेदीवर संदेश सांगायला उभे राहून त्यांना नावच ठेवायला सुरुवात. असं आहे त्या दिवशी ते आले होते त्यांनी असं केलं असं केलं. तुम्ही प्रीचिंग करताय. All preaching in hurt. सगळं जखमा झाल्या त्यांच्याच अंतःकरणाला आणि जखमी उपदेश. And these pastors come to me and say we have 100 people but we have 200 differences. आणि मग तेच पाळक माझ्याकडे येऊन मला म्हणतात की आमच्याकडे 100च माणसं आहेत पण एकेकाचं डोकं म्हटलं तर 2-2 डोकी आणि 200 प्रॉब्लेम. Yes, 200 people but 3 divisions. 200 माणसं आहेत त्याच्यामध्ये 3 गट झालेत हे ह्यांच्या विरुद्ध ते त्यांच्या विरुद्ध. Yes, these are the pastors' flock, this is the church board's flock. त्यातली एवढी पास्टरांची आहेत तेवढी बोर्डची आणि तेवढी कमिटीची. Yes, असं माणसांमध्ये कमिटीचं लोक वेगळं म्हणजे हे पास्टर आले तर कमिटीचं लोक येणार नाही. कमिटीचं माणूस आला तर पास्टरचं लोक येणार. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का? Why all this? हे असं जगातलं राजकारण चर्च मध्ये खेळायचं का? Why all this? कशाला? People are not blessed. लोकांना आशीर्वाद मिळत नाहीत मग How will people be blessed? कसे आशीर्वादित होतील लोक? You need to have love and compassion. असं नाही उघडा प्रेम आणि कळवळा उघडा. Praise God. Hallelujah. Love and compassion. प्रेम आणि कळवळा आपल्यात असायलाच हवा. Love and compassion for other pastors, other leaders, other elders. इतर पास्टरांसाठी, इतर लीडर्ससाठी, इतर एल्डर्ससाठी, वडिलांसाठी आपल्यामध्ये प्रेम आणि कळवळा असायलाच हवा. डोळे कधीतरी भिजले पाहिजे. Amen. Cordial relationship we need to have. एकमेकांशी चांगलं समंजस असं नातं पाहिजे. Amen. Amen. I know if I have restlessness it will not work. मला माहितीये ना माझ्यामध्ये जर मी असा अस्थिर बेचैन असेल तर ही मिनिस्ट्री अशी चालेल. Now there are concerns. I'm not talking about concerns. There are a lot of concerns about the church. काही काळज्या असतात. चर्चच्या काळज्या बऱ्याच असतात. This is there, that is happening, this is happening. That's quite another thing. म्हणजे दर दिवसाला काही ना काही होत असतं. असं झालं तसं झालं पण ती वेगळी बाब आहे. But when you are living in hurt, पण त्याविषयी तुम्ही समजा तुम्ही जखमाच हृदयाला करून घेतल्या आणि जखमा करून रक्तबंबाळ अंतःकरणाने भांडतच राहिला आणि झटत खपत संघर्ष करत वादिवाद करत राहिला then it will not work. मग काही देवाचं कार्य होणार नाही. Amen. If we want to do the works of Christ, then we have to be moved like Christ. आपल्याला ख्रिस्ताचं कार्य करायचं असेल ना तर ख्रिस्तासारखं कळवळ्याने भरायला लागेल. Amen. I'm not saying we need to be perfect.
मी असं नाही म्हणत की आपण परिपूर्ण व्हायला हवं, But we can be ready ourselves to give and to receive even with the right attitude. पण योग्य वृत्तीनं द्यायला घ्यायला तर तयार व्हा. And that has got to do with our bowels. आणि याचा सगळ्याचा संबंध आपल्या आतड्यांशी आहे. Amen. That's why I say if you want to be a pastor, म्हणून मी म्हणतो ना, तुम्हाला जर पास्टर बनायची इच्छा आहे, keep strife out of your life. तर मतभेद, वादिवाद हे सगळं आपल्या जीवनातनं बाहेर ठेवा. Otherwise that church will never be blessed. नाही तर ते चर्च आशीर्वादित होणार नाही. All hurts, सगळ्या जखमा, injuries and traumas, सगळं वाईट वाटलेलं आणि all these things you cannot have, a pastor cannot have. कुठलेच पास्टर हे सगळं अंतःकरणात घेऊन सेवा करू शकत नाही. He has to move with the spirit of love. त्या पास्टरांना किंवा त्या बाबतीत कुठल्याही पास्टरांना प्रेमाच्या आत्म्यानीच व्हायला He लागणार. cannot move with the backbiting spirit. बाकी ह्याची निंदा, त्याची निंदा, ह्याच्या पाठीमागे, ह्याच्या विरुद्ध बोल, त्याच्या पाठीमागे, ह्याला नावं ठेव, असल्या आत्म्याने पाळक वर्ग काम करू शकत नाही, करून काही होणार पण नाही. Praise God. Amen. And people then are not blessed, and some people start switching churches. आणि मग आलेल्या लोकांना आशीर्वाद मिळत नाही. आणि मग आपण पाहायला लागतो की लोक चर्च बदलायला लागतात. मी ते चर्च आता सोडलं, मी दुसरीकडे आहे. And they don't want to come to church आणि मग लोकांना चर्चला यायची इच्छा होत because they नाही. are not blessed. कारण लोकांना आशीर्वाद मिळत नाही. Even in your own families, स्वतःच्या परिवारात सुद्धा as much as possible, keep strife out. You keep strife out, you keep the devil out. जेवढं शक्य होईल तेवढं हे सगळे मतभेद, संघर्ष, वादिवाद घराबाहेर ठेवा. तुम्ही ते घराबाहेर ठेवलं की असं समजायचं की सैतान घराबाहेर आहे. I told you about Paul, what he said about Titus. मी तुम्हाला सांगितलं ना, पॉल तिताविषयी काय बोलला. In 2 Corinthians 7:15. 2 करीन 7वा अध्याय त्यातलं Amen. 15वं वचन काय म्हटला पॉल तिताविषयी. Read. वाचूया. 2 करीन 7वा अध्याय 15वं वचन. आणि तुम्हा सर्वांचा आज्ञांकितपणा तुम्ही भय धरून व थरथर कापत त्याचा अंगीकार कसा केला याची तो आठवण करतो. म्हणून तुम्हाविषयी त्याची ममता म्हणजे आतड्यांमधला कळवळा फार आहे. Did you see that? पहा How his bowels were stirred up. कसं काय त्याची आतडी अशी हल्ली. See, we need to see that our bowels are stirred up for one another. आपण हे पाहायला पाहिजे की एकमेकांसाठी आपली आतडी तुटली पाहिजेत. Amen. Amen. No matter what other people carry in their heart concerning us. मग इतर माणसांनी, समोरच्या माणसांनी त्यांच्या हृदयामध्ये आपल्याविषयीनं काही ठेवो. That is between them and God. ते त्यांच्यात आणि देवात, त्याचा काही आपल्याशी संबंध नाही. But what I have concerning somebody else, I am responsible. पण माझ्या हृदयामध्ये जर कोणा माणसाविषयीनं मी खोट आणली तर त्या विषयीनं मी जबाबदार आहे. Amen. Amen. Then that miracles will not operate. Then the people will not be blessed. I have to be very careful. मग चमत्कार होणार नाही, मग लोक आशीर्वादित होणार नाहीत. म्हणून मला सांभाळून हे राहायलाच लागणार आहे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो. Love and compassion should be the sole thing that we need to follow after. प्रेम आणि कळवळा हा गाभा हे सार असलं पाहिजे की ज्याच्या मागे आपण सारखे लागतो. Praise the Lord. Amen. A time will come you will be so full of compassion that even people who hurt you, you are going to embrace them. आणि मग एक वेळ अशी येईल की तुम्ही इतके कळवळ्याने भरलेले असाल की जी माणसं तुम्हाला नाही ते बोलतात आणि जखमा करतात त्यांना सुद्धा तुम्ही मिठी मारून त्यांच्याशी प्रेमानेच बोलाल. Praise God. Amen. 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 You don't feel anything for them. तुम्हाला काही वाटणारच नाही की No hurt because you are full of love and compassion. तुम्हाला वाईट वाटणारच नाही कारण तुम्ही कळवळ्यानं आणि प्रेमानं भरलेले असाल. Look at Jesus. येशूवानं He is washing Judas' feet. यहूदाचे पाय धुतो म्हणजे I काय. mean, he didn't even think that this fellow is going to now betray me. यहूदाचे पाय धुतोय. त्याने विचार सुद्धा केला नाही की हा यहूदा मला आता नाकारणार आहे आणि मला शत्रूच्या हातात देणार आहे. That's why म्हणून even when you come to church, जेव्हा किंवा तुम्ही चर्चला सुद्धा येता when you are worshiping the Lord, आणि तुम्ही समजा देवाची आराधना करताय and that Lord is trying to touch your emotions, let it be released. आणि प्रभू समजा तुमच्या भावनांना स्पर्श करायचा प्रयत्न करत आहे तर त्या भावना सगळ्या सुटू देत. Something is rising out from inside of you. काहीतरी तुझ्या आतमधून जर उचंबळून बाहेर येत आहे तर येऊ दे. Amen. Amen. But some of us, because we normally don't cry, आपल्यातली काही माणसं साधारणतः आपण रडत नाही म्हणून but when you are worshiping God,
आपण रडत नसतो, आपल्यातली काही माणसं साधारणतः रडत नसतात, परंतु आपण जेव्हा देवाची आराधना करायला लागतो, suddenly when you're worshiping God, you sense that thing coming from inside of you and tears are flowing down your eyes. आणि अचानक देवाची आराधना करत असताना तुम्हाला आतमध्ये आतड्यांमध्ये ती सगळी जाणीव निर्माण होते आणि आपोआप तुमच्या डोळ्यातनं आसव व्हायला लागतात. And then and people say, why he is crying? आणि मग लोक म्हणतात, ह्या सिस्टर जयश्री एवढ्या रडतात See, it is कशाला? that love and compassion flowing forth. तो प्रेम आणि कळवळा भाव आहे. Amen. आमेन. Suddenly you start weeping. अचानक तुम्ही रडायला लागता. At times when you're praying, not always, but at times when you're praying, suddenly you may be crying. नेहमी नाही, पण कधी कधी तुम्ही प्रार्थना करत असताना सुद्धा अचानक रडायला लागाल. Amen. प्रार्थना करत असताना पण. And as you weep and cry, आणि मग जसं तुम्ही रडून प्रार्थना कराल, you feel the love of Jesus. येशूच्या प्रेमाची तुम्हाला एक जाणीव होते. You feel that you sense that the love of Jesus. सगळी ती जाणीव निर्माण होते, भास व्हायला लागतो येशूचं प्रेम And you आलेलं start आहे loving him. आणि तुम्ही येशूवर प्रेम करायला लागता. And then I told you, sometimes I get lost in the spirit. आणि मग मी तुम्हाला सांगितलं, कधी कधी मी आत्म्यामध्ये असा हरवू. I say, Lord, why did you die for me? आणि मग मी प्रभूशी बोलायला लागतो, प्रभू तू का माझ्यासाठी Why मेला? did you save me? येशू तू का मला तारलं? I never even thought about salvation. मी तर कधी तारणाचा विचार पण केला नव्हता. But you saw me. तू मला पाहिलं, You sent people for me. तू माझ्यासाठी माणसं पाठवली, You got me saved, Lord. तू माझं तारण करून घेतलं प्रभू. What a great lover you are. तू किती मोठा प्रेमी And then आहे. that, water starts flowing forth. आणि मग डोळ्यातनं पाणी व्हायला लागतं. And then that same love flows forth to others. आणि मग तेच प्रेम दुसऱ्यांसाठी सुद्धा आपल्यातनं व्हायला लागतं. Amen. आमेन. Same love flows for others. आणि मग तेच प्रेम दुसऱ्यांसाठी सुद्धा आपल्यातून व्हायला लागतं. Love God, love your neighbor. देवावर प्रेम कर, शेजाऱ्यावर प्रेम कर. Amen. That आमेन. same love flows. तेच प्रेम वाहतं. Then you are ready to do anything for the people. आणि मग तुम्ही लोकांसाठी काहीही करायला तयार होता. Praise God. Amen. You are ready to go to the second mile also for that person. आणि मग त्या समोरच्या माणसांसाठी का माणसासाठी तुम्ही दुसरं माईल पण चालायला तयार होता. Amen. Amen. Even you are doing your daily duties. तुम्ही तुमची रोजची जी काही कर्तव्य पार पाडता त्याच्यात सुद्धा You try to help somebody there. तुम्ही कोणाला तरी मदत करायचा प्रयत्न करता. Even if anybody gets angry also, you don't get angry much. कोणी चिडलं तरी तुम्ही फारसे चिडत नाही. Amen. तुम्ही शांतता राखता. Because you feel that love, that compassion in you. कारण तुम्हाला तुमच्या आतमध्ये ते प्रेम, तो कळवा जाणवत असतो. मग तुम्ही समतोल राखता. Amen. आमेन. Because everything is coming from your spirit. सगळं आत्म्यातनं येतं ना. See, this is not in your soul, it is in the spirit. हे तुमच्या जीवात नाहीये, हे तुमच्या आत्म्यात आहे. Because it's a part of love. कारण हा प्रेमाचा भाग आहे. Compassion is a part of love. It's the expression of love. कळवळा प्रेमाचा भाग आहे. कळवळा प्रेमाचं प्रदर्शन आहे. And then there are other small places where you have little pity, you have little sympathy on others, and that's quite a different thing. आणि मग बाकी कधी कधी लहान सहान जागांमध्ये का लहान सहान गोष्टींमध्ये एखाद्याची तुम्हाला कीव येते, दया येते, ती सगळे लहान सहान मॅटर्स. Praise the Lord. आमेन. Even when you are worshiping God, देवाची आराधना or maybe the whole choir is worshiping God. किंवा जेव्हा किंवा आपण सगळे देवाची आराधना करत असतो, संपूर्ण क्वायर देवाची आराधना करत आहे. You can practice many things, many songs. तुम्ही बऱ्याच गीतांचा सराव आणि प्रॅक्टिस कदाचित केलेली असेल. Amen. आमेन. Practicing taking that Benatena, whatever, and saying, माझं throat चांगलं करा, बेटाडाईन हालेलुया. चांगलं करा. की आता गळा चांगला लागला पाहिजे, सूर चांगला लागला पाहिजे, जरा गागल वगैरे करून That जाऊया. fellow with the guitar is tightening the chords and making it ready. आणि गिटारवाला सगळ्या कॉर्ड्स वगैरे टाईट करून व्यवस्थित तयार करत आहे. Conscious of the music, आणि आता संगीताची अगदी जाणीव ठेवून background music, and everything is right in proper place. सगळं पार्श्वसंगीत आणि सगळं व्यवस्थित जागच्या जागी सगळं असायला पाहिजे. See, but then if you are not flowing with love and compassion, ते ठीक आहे, पण त्याच वेळेला जर तू प्रेम आणि कळवळा यात वाहत नसशील, it will not affect the people. तर लोकांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. Are you understanding? कळलं का? Like supposing समजा you are bitter against one ex person. तुम्ही कुठल्या एक्स माणसाच्या विरुद्ध काहीतरी कडूपणा मनात ठेवलाय You don't like him. आणि तो माणूस तुम्हाला आवडतच नाही. आणि उद्या जाऊन तो मोठा सिंगर झाला. आणि समजा उद्या उठून तो कडू माणूस झाला, फार मोठा गायक. Amen. Amen. And somebody gave you a cassette of his. आणि कोणीतरी येऊन तुम्हाला ब्रदर कडूंची कॅसेट दिली. आमेन. हालेलुया. And you didn't know. You say, आता नवीन कॅसेट का मिळेल का? तुम्हाला माहित नाही. तुम्ही म्हणायचं नया सीडी बाजार में नया सीडी आहे, तुम्ही घेऊन येता. And then that music is played and then सीडी घरात वाजते. then you see that top आणि मग cover. तुम्ही कवर 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 पाहता.
अरे मिस्टर कवटे, हा कडू 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 कवटे ले बा मिस्टर कवडे कडू कडू त्यांनी say, काय गाणं आहे, चांगलंच नाहीये काय काय ह्याला काय गाणं म्हणतात का हा? काय म्युझिक पण बरोबर नाही, गाणं पण छे, बरोबर. काय व्हॉट संगीत? हॅपन्ड? काय झालं आतापर्यंत चांगलं वाटत होतं. See, you are going beyond the songs, beyond the music. You are going to the person, how he is, how he ill treated you. त्याच्या पलीकडे तुम्ही पोचून त्या माणसाने तुम्हाला कसं वागवलं, तो कसं माझ्याशी बोलला, या सगळ्याकडे जाताय. But supposing पण समजा that person was very loving, तो व्यक्ती फार प्रेमळ होता, very loving to you, फार प्रेमळ तुमच्याशी होता always God conscious. आणि नेहमी देवाची एक जाणीव ठेवून, Whenever he met you, he came with real bowels to you. आणि जेव्हा केव्हा हे ब्रदर तुम्हाला भेटले, खूप असं आतड्यांपासून तुम्हाला येऊन भेटायचे. And somebody gave you his cassette, आणि a एकदा CD, कोणीतरी त्या ब्रदर गोड यांची तुम्हाला सीडी दिली and you played it. आणि तुम्ही ती वाजवली. You go beyond the music, you go beyond the songs, you go to that person. तुम्ही संगीत आणि गायकी या सगळ्याच्या पलीकडे मग त्या माणसाच्या चित्राकडे पोहोचता. Amen. Amen. And you only imagine him. आणि कल्पना करता फक्त त्या माणसाची, How wonderful he is. किती चांगला आहे ना, How whenever I meet him, he's so full of joy काय and full स्वभाव of आहे, compassion. कधी भेटलं तर किती आनंदी आणि प्रेमाने कळवळ्याने भरलेला, And you love to hear those songs. आणि मग त्याची गाणी ऐकायला आवडतं. That's why म्हणून preparing ourselves only with outer things is not enough. नुसतं बाहेरच्या गोष्टींची तयारी, प्रॅक्टिस आणि सराव पुरेसा नाही. They should flow from innermost being, that splankna out of your spirit. आतून तो स्प्लांकना, आत्म्यातनं तो स्प्लांकना व्हायला हवा. Amen. Amen. You not only see the people, you see their needs. फक्त लोकांना पाहायचं नाही, लोकांच्या गरजा पाहिजे. Amen. Amen. Like Jesus, when the leper came, he must have come like that with his complete, crumpled body. कुष्ठरोगी जेव्हा येशूकडे आला तेव्हा असा पूर्ण मुरगळून आलेला असेल ना. Amen. Amen. And then Jesus was vibrating inside of him. Something was flowing outside of him. आणि येशू आतमधून असा कळवळ्याने भरला की त्याच्यातनं ते व्हायला लागलं. Jesus wept when Lazarus died. लाजर मेला तेव्हा येशू रडला. And in a few moments he's going to raise up Lazarus from the dead. आता पुढच्या 2-5 मिनिटात त्याच लाजराला तो मेलेल्यातनं परत जिवंत करणारच आहे. Yet he wept. तरी येशू रडला. Why? का? Compassion. कळवळा, Compassion coming forth कळवळा, out of him. कळवळा त्याच्यातनं बाहेर पडला. Jesus was thinking, येशू विचार करायला लागला, see what sin does to man. पाप माणसाचं काय काय करून सोडतं आणि कुठं कुठं माणसाला पोहोचवतंय. Why did we make man? का माणसाला आपण निर्माण केलं होतं? To be having dominion over the whole earth. मानवाला तर संपूर्ण पृथ्वीवर राज्य करायला निर्माण केलेलं But होतं. today see his condition. आज पहा मानवाची अवस्था काय झाली. Dead. मेलेला आहे. He wept. आणि येशू रडला. Love and compassion. प्रेम आणि कळवळा. Whenever you see people जेव्हा केव्हा तुम्ही लोकांना पाहता, crippled, लोक समजा पांगळी आहे, blind, आंधळी आहे, how much you feel for that person. किती तुम्हाला ते जाणवतं, त्या माणसासाठी काय लागणूक येते. Before it was not like that. अगोदर असं नव्हतं, But now आता you feel for everybody. असं कोणाला पाहिलं की सगळ्यांसाठीच आपल्याला ती लागणूक निर्माण होते आणि पाहत नाही. Amen. Amen. And sometimes you wonder, आणि कधी कधी मग तुम्ही विचार करता how come I have changed so much? की मी एवढी कशी बदलले. The Holy Spirit has been changing you. पवित्र आत्मा तुला बदलत आला. Every day is changing you. रोज पवित्र आत्मा तुला बदलतोय. Let me say, is he the same person 10 years back we met him? आणि मग आपण म्हणतो 10 वर्षांपूर्वी भेटलेला हा तोच आहे का रे. Is he the same person 2 years back he was talking a different way? 2 वर्षांपूर्वी भेटलेले ते हेच आहेत का. हे अगोदर असं बोलायचे नाही, But now he is talking in a different way. आता फार वेगळं बोलतात. Something has touched him. काहीतरी स्पर्श झालाय त्यांना. There is that love stirring up compassion. प्रेम in him. त्याला गदा गदा हलवून हादरवतंय. Are you understanding, कळतं people? का? Are you understanding? कळतं का? Love and compassion. It Pray. is not ours, it is God's, but it is upon us, our choice to let the door open. प्रेम आणि कळवळा तो आपला नाही, तो देवाचा आहे. पण निवड आपली आहे की देवाने आपल्यात जे प्रेम आणि कळवळा घातलाय ते आपण आपल्यातलं वाहू देणार आहे की नाही. It should flow forth from us. आपल्यातून ते वाहिलं पाहिजे. Are you allowing it or are you closing the door? तुम्ही परवानगी देताय का दार बंद करताय. And when I'm saying you're closing the door, there are instances that may happen in your life which may prompt you to close the door. आणि जेव्हा मी म्हणतो की तुम्ही कळवळ्याचं दार बंद करताय त्यावेळेला तुमच्या जीवनात कदाचित अशा काही घटना घडलेल्या असतील की ज्या घटनांमधून तुम्हाला कळवळ्याचं दार बंद करायची एक प्रेरणा झाली असेल. It's your choice. तुमची निवड आहे. It's your choice. तुझी निवड आहे. You can either open it or shut it. एक तर कळवळ्याचं दार तू उघडू शकतो नाही तर बंद करून ठेवू. Okay, he said something to you. ठीक आहे, तो समोरचा तुला काहीतरी बोलला. Okay, brother, I forgive you. ओके ब्रदर, मी क्षमा करतो, जाऊ दे.
Okay. आमेन. What happened? काय झालं? You opened the door of compassion. तू कळवळ्याचं दार उघडलं, But if you said, पण तू म्हटला मी कधी विसरणार नाही. मैं नाही छोडेगा. What happened? You closed the door. म्हणजे तू दरवाजा बंद है. हालेलुया. Amen. Amen. There won't be miracles in your life. There won't be blessings in your life. मग तुझ्या जीवनात काही चमत्कार वाहणार नाही, आशीर्वाद पण येणार नाही. People say, लोक म्हणतात no, but everything God does. नाही नाही, देव सगळं करतो. Holy Spirit is in us, but He is called a helper, देव not the करतो. doer. पवित्र आत्मा आपल्यात आहे, पण त्याला मदतनीस म्हटलेलं आहे, करता नव्हे. Amen. He Amen. is not a doer. He is a helper. तो मदतनीस आहे, करता नाही. If you show interest, He will help you. तुम्ही जर उत्सुकता दाखवली तर पवित्र आत्मा मदत करेल. Praise the Lord. Amen. If you say, I want to forgive him, Lord, but I can't, please help, He will help you. तुम्ही जर म्हटला की प्रभू मला त्या माणसाला क्षमा करायची आहे, पण माहित नाही मला जमतच नाहीये, तू मला मदत कर, तर प्रभू तुम्हाला मदत करेल त्या माणसाला क्षमा करायला. It's our choice. आपली निवड आहे. It's our choice. आपली निवड आहे. Abraham told Lord, you choose. अब्राहम लोटाला म्हटला, लोटा तू निवड, Whatever you want, you choose. जे तुला पाहिजे तू निवड. He chose the plains of the Jordan लोटाने निवडलं यार्देनची जमीन and he said, I want this. आणि म्हटला मला हे पाहिजे. Abraham said, the leftovers is mine. अब्राहम म्हटला ठीक आहे, घेऊन जा, उरलेलं माझं. See, he had love for Lot. प्रेम होतं लोटासाठी अब्रामाच्या मनात. He had compassion for Lot. कळवळा होता अब्रामाच्या मनात लोटासाठी. See? And when you flow with love and compassion, God will elevate you and not the other आणि person. जेव्हा तुम्ही प्रेमानं व कळवळ्यानं व्हाल, अर्थातच देव तुम्हाला उन्नती देणार, समोरच्यांना नाही. Amen. आमेन. Even Moses told Joshua, you choose out men. मोशे पण यहोशुआला म्हटला ना की तू माणसं निवड. Whom you want, you choose to fight the Amalekites. I don't know. तुला कोण माणसं हवी आहे, तू निवड अमालेकी लोकांविरुद्ध लढायला. मला माहित नाही, तू निवड. You choose. तू निवड. Your choice will be the final. तुझी निवड फायनल. Amen. आमेन. Your choice. तुझी निवड. Yes, Lord, I want to do it. हो प्रभू मला करायचं. I want to be a Joseph. हो प्रभू मला योसेफ बनायचं. Yes, it may take time, but it will surely happen. कदाचित वेळ लागेल असं व्हायला बनायला, पण होणार, नक्की होणार. I will have compassion. मी कळवळा माझ्यात ठेवणार प्रभू. Amen. Amen. I will not keep any grudge in my heart. मी नाही माझ्या मनामध्ये कुणाविरुद्ध काही कडूपणा ठेवणार. I will not do anything wrong behind anybody's back. मी नाही कुणाच्या पाठीमागे कुणाचं वाईट करणार. Praise God. Amen. See, you're developing your compassion. याचा अर्थ तुम्ही कळवळा विकसित करताय. And the more you develop your compassion, आणि जेवढं जास्त तुम्ही कळवळा विकसित कराल, the blessings of heaven, the blessings of earth shall be yours. तसे स्वर्गाचे आशीर्वाद आणि पृथ्वीवरचे आशीर्वाद तुमचे बनतील. Joseph got the greatest blessings. योसेफाला सगळ्यात महान आशीर्वाद मिळाले. Blessings of heaven, blessings of the earth, blessings under the earth, everything he got. स्वर्गाचे, पृथ्वीवरचे, पृथ्वी खालचे सगळे आशीर्वाद योसेफाला मिळाले. Amen. Amen. All because of that womb. हे सगळं त्या That गर्भस्थानामुळे, हे सगळं त्या उदरामुळे, त्या कळवळ्यामुळे. Praise the Lord. हालेलुया. Lord, we are your Josephs, Lord. We want to be like Joseph. प्रभू, आम्ही तुझे योसेफ आहोत. आम्हाला तुझं योसेफ बनायचंय. There is so much similarity between Joseph and Jesus. किती साम्य आहे ना येशू आणि योसेफ यांच्यात. If I had spoken that, I would have taken another 2-3 weeks for you. जर हे मी बोललो असतो ना की येशूत आणि योसेफात किती साम्य आहे, तर अजून 2-3 आठवडे हा संदेश संपला नसता. हालेलुया. Lord Jesus, प्रभू येशू, help us, O Master, आम्हाला मदत कर प्रभू, that we may always flow forth with compassion, की आम्ही नेहमी कळवळ्याने भरून चालावे, that we will keep strife out of our life, की आमच्या जीवनातनं आम्ही मतभेद आणि संघर्ष बाजूला ठेवावेत. let there be no hurts, काढूनच टाकावेत, कुठेही जखम नको. not only concerning people, even concerning God's doing towards you. फक्त लोकांविषयीनं नव्हे, तर देवाने माझ्यासाठी हे केलं नाही, ते केलं नाही, अशा पण जखमा कधी कधी हृदयावर होऊन जातात. ते सुद्धा हृदयात ठेवू नका. Because these things shut up compassion. कारण या सगळ्या गोष्टी हृदयात आल्या की कळवळा बंद होऊन जातो. Lord, प्रभू, I never want compassion to be stopped, oh Father. माझी कधीच अशी इच्छा नाही दे बाप्पा की माझ्यातनं कळवळा थांबावा. Because my people will not be blessed. कारण माझ्यातला कळवळा बंद झाला
तर माझ्या दारी येणारी माणसं कधी आशीर्वादित होणार नाहीत. Because blessings come forth out of compassion. कारण आशीर्वाद कळवळ्यातनं येतात. Healings come forth out of compassion. आरोग्य कळवळ्यातून येतं. It is all linked with love. ह्या सगळ्याचा संपर्क प्रेमाशी आहे. Father, देव बापा, as I am moved with compassion जसं मी कळवळ्याने हलीन for my people, माझ्या लोकांसाठी, for their salvation, for their blessing, for their healing. त्यांच्या तारणाविषयीनं, आरोग्याविषयीनं, आशीर्वादांविषयीनं, Your people have come with expectation, आज Master. सुद्धा इथं माणसं अपेक्षा घेऊन आली आहेत. And I am standing here, Lord, आणि मी इथे उभा आहे with this love and compassion हा कळवळा आणि प्रेम घेऊन for my people. माझ्या लोकांसाठी. You have to bless them, Lord. तू त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. This ground is good ground. ही जमीन चांगली जमीन आहे. This ground is good ground. ही जमीन चांगली जमीन आहे. The seed is going to be sown now. बीज आता पेरलं जाणार आहे. Master, प्रभू, let the seed be sown now in Jesus' आता name. येशूच्या नावात बीज पेरलं जाऊ दे. And let them find a great harvest in their life. आणि एक महान हंगाम त्यांना जीवनात दिसू दे. Ready your ground, ready your ground, ready your ground. आता तुम्ही हृदयाची जमीन आपली तयार करा. Ready your ground, let it become soft. आता प्रत्येकाने आपलं हृदयरूपी जमीन तयार करा. If you have to forgive somebody, if you have to say something, tell the Lord. जसं आढळलं की मला याला का त्याला का कुणाला क्षमा करावी लागणार आहे, सॉरी म्हणायला लागणार आहे, तर प्रभूला सांगा. So Lord, forgive, Lord. म्हणा, प्रभू क्षमा कर. Forgive, Master. प्रभू मला क्षमा कर. Master, forgive me. प्रभू मला क्षमा कर. I forgive everybody, Lord. मी सगळ्यांना क्षमा करत आहे But प्रभू. let my ground be good ground, पण माझी जमीन चांगली जमीन that असू I दे. may receive the good seed. की मला चांगलं बीज मिळावं. And Father, आणि दे बापा, as I'm moved with compassion for my people, जसं मी माझ्या लोकांसाठी कळवळ्यानं भरीन. bless my people now. माझे लोक आता आशीर्वादित कर. Bless my people right now. माझे लोक आत्ताच्या आत्ता आशीर्वादित कर. Heal my people right माझ्या now. लोकांना आता आरोग्य दे. रबा खराबा Let them be healed in Jesus' name. येशूच्या नावामध्ये त्यांना बरं होऊ दे. Let them be blessed in Jesus' name. येशूच्या नावात ते आशीर्वादित होऊ दे. Whatever they are asking, give it to them right now. जे काही हे लोक तुला मागतायत ते त्यांना आत्ताच्या आत्ता दे. The blessings of Joseph योसेफाचे आशीर्वाद should come upon my people. माझ्या लोकांवर आले पाहिजे. The blessings of heaven and blessings of the earth should fall upon my people. स्वर्गाचे आशीर्वाद आणि पृथ्वीवरचे आशीर्वाद माझ्या लोकांवर पडले पाहिजे. Everyone should carry loaded blessings from this place. प्रत्येक जण या मंदिरातनं आशीर्वादांची भरभराट घेऊन गेलं पाहिजे. Otherwise my coming and their coming will be useless, Lord. नाही तर माझं इथं येणं आणि त्यांचंही इथं येणं काहीही फायद्याचं नाही. Let them carry loads of blessings. माझ्या आलेल्या लोकांना भरभरून आशीर्वाद घेऊन Loads जाऊ of दे. blessings. आशीर्वादांचा भार घेऊन पाठव. Just take it, my people. घ्या माझ्या लोकांनो. Take it, my people. घ्या माझ्या लोकांनो. Loads of blessings. घ्या आशीर्वादांचा You are भार. the Josephs of तुम्ही God. देवाचे योसेफ You आहात. are people of love and तुम्ही compassion. प्रेमाचे आणि कळवळ्याचे लोक आहात. God has to bless you. देवाने तुम्हाला आशीर्वादित केलंच He पाहिजे. has to bless you. देवाला तुम्हाला आशीर्वादित करावंच He लागेल. has to multiply your bread and your fish. देवाला तुमची भाकर आणि मासे बहुगुणित करायलाच He लागतील. has to heal you. देवाला तुम्हाला आरोग्य द्यावंच लागेल. Even today, Jesus is moved with compassion. आज देखील येशू कळवळ्याने भरलेला फिरत आहे. How? कसा? Through me. माझ्याद्वारे. Through me. माझ्याद्वारे. Through my bowels. माझ्या आतड्यांद्वारे. He is moved with compassion. येशू आज कळवळ्याने भरून फिरतोय. And it is He who is touching you. आणि येशू तुम्हाला स्पर्श करत It is आहे. He who is blessing you. येशू तुम्हाला आशीर्वाद देत It आहे. is He who is delivering you. येशू तुम्हाला सुटका देत आहे. Every bondages, I break it in the name of Jesus. प्रत्येक बंधन येशूच्या नावात मी तोडतो. Everything that is not happening for them, I bind you, devil, in the name of Jesus. जी प्रत्येक गोष्ट या माणसांसाठी होत नाहीये येशूच्या नावात मी बांधतो तुला. Leave my people in Jesus' name. सोड माझ्या लोकांना येशूच्या नावात. Every one of them should be blessed, Lord. आलेला प्रत्येक जण त्यांच्यातला आशीर्वाद झाला Everyone, पाहिजे. everyone. प्रत्येक जण Thank you, जण. Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Yes, हो, you shall be blessed. तुम्ही आशीर्वादित You व्हा. shall be blessed. तुम्ही जरूर You आशीर्वादित are the व्हा. Josephs of God. तुम्ही देवाचे योसेफ आहात. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे की माझी प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना मी मागितली. Amen and amen.
हालेलुया. Thank you, Jesus. आमेन. आयुष्य निघून चाललं. दरवर्षी वाढदिवस येतो, वयाने वाढत चाललो आपण. प्रभु येशूने संधी दिली, प्रभु येशूने संधी दिली. फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातकी येशू जवळी, टाक पातकी येशू जवळी. तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. काळ चालला धावत धावत, जीवन चालले धावत धावत. लक्षता मी क्षणभरी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. बघता बघता जाईल संधी, बघता बघता जाईल संधी. उतरेल तुझी तेव्हा धुंदी, उतरेल तुझी तेव्हा धुंदी. सुटलेला क्षण पाप्यातून कधी, सुटलेला क्षण पाप्यातून कधी. येईल का माघारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत. लक्षता मी क्षणभरी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी.
एवढे अनमोल असे शब्द आपल्या कानांवर देवाचा पवित्र आत्मा या सेवकाद्वारे पाडत आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे? मला आज देवाने चर्चला का आणलं? काय देव माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत आहे? काय हवंय देवाला माझ्याकडनं? काय हवंय त्याला माझ्या हृदयात? काय हवंय त्याला माझ्या आत्म्यात? विचार करा, तपासा आणि तुम्ही निवडा, तुम्ही ठरवा. आम्ही तो 25-26 वर्षांपूर्वीच ठरवलं, निवडलं, करत आलो, करत आहोत, करत राहू आणि करता करता मरू किंवा करता करता स्वर्गावर ऋणात वर जाऊ. तुला कोटी कोटी धन्यवाद दे बाबा.